जय शिवराय, मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत दिग्रज जहांगीर या ठिकाणी। पुन्हा एकदा मराठ्यांनी या ठिकाणी ठरवलंय राजकीय नेत्यांना गावबंदी। आपण बॅनर पाहत असाल, सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी। आणि आता कसं पाटील म्हणतील तसं, आता कसं पाटील म्हणतील तसं। त्यामुळं सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये पुन्हा एकदा सर्व राजकीय नेत्यांना या ठिकाणी गावबंदी होणार आहे। सुरुवात दिग्रज जहांगीर, तालुका सेलू, जिल्हा परभणी या ठिकाणापासून झालेली आहे। त्यामुळं जर मराठा संघर्षदा मान्य श्री मनोज जरांगे पाटील 9 दिवस उपोषणाला बसतात आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी येऊन भेटायला वेळ जरी नसेल तर मग आमचं बी कर्तव्य आहे की तुम्ही बी आमच्या गावात कशी येतात ना, आम्ही बी या ठिकाणी पाहू। ही भावना या ठिकाणी प्रत्येक मराठा समाजातील, प्रत्येक मराठा भाऊ आणि मराठा बहिणीच्या मनामध्ये आहे। त्यामुळं जर तुम्हाला गावामध्ये यायचं असेल, तुम्ही काय कामं केलेले, तुम्ही कसा विकास केलेला आहे, तुम्ही कसे चांगले आहेत हे जर तुम्हाला सांगायचं असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला गावात यायचं असेल तर मराठ्यांना आरक्षण द्या। आमच्या ज्या मागण्या आहेत की बाबा हैदराबाद गॅजेट लागू करा, सातारा गॅजेट लागू करा, बॉम्बे गॅजेट लागू करा आणि सरसकट मराठ्यांचा समावेश ओबीसी मधून करून टाका, सगळे सोयरीची या ठिकाणी अंमलबजावणी करा। ह्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत, त्याचबरोबर आमच्या मराठा बांधवावरती जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळेच्या सगळे गुन्हे मागे घ्या। ह्या आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत पुन्हा एकदा आम्ही नव्यानं सुरू केली आहे, सर्व राजकीय नेत्यांना गावामध्ये या ठिकाणी गावबंदी करणार आहोत। सुरुवात या दिग्रज जहांगीर पासून झालेली आहे आणि हे लोन महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी घुमणार आहे। त्यामुळं राजकीय पक्षातील नेत्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आमचे दुश्मन नाहीत, पण स्पष्ट भूमिका घ्या। मराठा संघर्षदा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेसोबत मी सहमत आहे आणि हा माझा जाहीर पाठिंबा। हे आपण आपली भूमिका स्पष्ट करा। तुम्ही म्हणतायत मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, आम्ही तुमच्या मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे या मागणीसोबत आम्ही सहमत आहोत। हे तर सगळेच म्हणतात ना, हे तर बाहेरच्या देशातले राजकीय नेते सुद्धा म्हणतायत, त्याला किंमत नाही। मराठा संघर्षदा मान्य श्री मनोज जरांगे पाटील हे ज्या भूमिकेमधून मराठ्यांना आरक्षण म्हणतायत त्याच भूमिकेतून जर तुम्हाला तुमची भूमिका असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला मान्य करतो, परंतु तुम्ही ती भूमिका कोणत्याच राजकीय पक्षाचा व्यक्ती घेणार नाही। तो कोणत्या महाविकास आघाडीचा असो किंवा या ठिकाणी तो आणखी दुसरा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, कोणत्याच राजकीय पक्षाचा व्यक्ती मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही, जी आमच्या दादांनी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं तुम्ही भूमिका स्पष्ट करा, मगच गावात पाऊल टाका। ही भूमिका या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळं सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे, लवकरात लवकर निर्णय घ्या, नाही तर पुन्हा एकदा तुम्हाला गावागावामध्ये येणार नाहीत। गावागावामध्ये आमचे मराठा बांधव या ठिकाणी तुम्हाला अडवल्याशिवाय राहणार नाहीत। बाबा आपल्याला काही, मी प्रसाद महाराज काष्टे यांनाही विनंती करतो की आपण याबद्दल काहीतरी बोलू। जय शिवराय। आज सेलू तालुक्यातील पौळ दिग्रज, ज्याला दिग्रज जहांगीर असं म्हणतात, पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांना गावबंदी करण्याचा ही मोहीम आपल्या गावातून सुरू झाली। आज आहे 26 सप्टेंबर 2024। आजपासून, कारण कुणाला असं वाटेल की हे व्हिडिओ मागचे आहेत, मागच्या जुन्या गावबंदी आहे का, तर असं नाही आहे। आणि माझी सकल मराठा समाज बांधवाला विनंती आहे, जो हा व्हिडिओ बघेल त्याने हा व्हिडिओ शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्राला कळू द्या ही मोहीम जहांगीर दिग्रज इथून चालू झालेली आहे। काय होईल, आपण आता हा निर्णय घेतला की आपल्याकडे प्रशासनाचा दबाव येईल, गावामध्ये अधिकारी येतील आणि तुम्हाला असं गावबंदी करता येणार नाही असं या माजी राजकीय नेत्याकडून त्यांच्यावर दबाव वाढवला जाईल आणि तो आपल्या गावापर्यंत येईल। गावातील सकल मराठा समाजाला विनंती आहे, असे जर लोक आले तर यांना भीक घालू नका, कारण आम्ही गावासाठी आहे आणि गाव आमच्यासाठी आहे, बाकीच्या लोकांना घेणं देणं नाही। अनेक प्रकारचा दबाव टाकण्याचं काम करतील, पण या राजकीय लोकांना सांगायचंय गाव आमचं आहे, आम्ही ठरवू आमच्या गावात कोण येईल आणि कोण येणार नाही। आणि कार्यकर्त्याला सुद्धा विनंती आहे, तुम्ही सुद्धा समाजाच्या भावना लक्षात ठेवा, आग्रह धरू नका। आणि नेत्याला विनंती आहे, एक आणि दोन कार्यकर्ते म्हणतील आम्ही येत, तुम्ही या गोष्टीवर राहू नका, कारण दोन कार्यकर्ते कोणीकडे आणि गाव कोणीकडे, तुमच्या गाडीच्या आणि चष्म्याच्या काचा फोडल्याशिवाय समाज राहणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। म्हणून मी तर नेहमी म्हणत असतो, पाण्यात राहून माशाशी आणि महाराष्ट्रात राहून मराठ्यांशी कधी वैर करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि हे सगळेजण सारखे आहेत। आता 8 दिवस मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, एकालाही वेळ भेटला नाही तिथं जायला, कोणताही नेता तिथं गेला नाही, सगळे हरामखोर ते आमच्या लक्षात आलं।
म्हणून हरामखोर लोकांशी न्याय कधी करायचा नसतो, त्यांच्यासोबत कशी हरामखोरी करायची हे मराठ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हे कोणी शिकवायची गरज नाही. काल आंतरवाली सराटी या ठिकाणी सेलू ते आंतरवाली भव्य मोटरसायकल रॅली निघाली होती. रस्ता अडून धरला होता. 20 लोकांना सांभाळायला 100 पोलीसवाले होते. तुम्ही नेमकं दुटप्पी पुन्हा भूमिका का घेताय? आमचं गृह विभागाला बी म्हणणं आहे, रॅली अडवायला आम्ही कोणाला मराठा कधी कोणाला अडवल्या जात नाही. कारण तुफान आणि मराठे हे कोणाच्या अडवल्या जात नाहीत. ते स्वतःच वेळ आल्यावर शांत होतात आणि परिस्थिती बिकट झाली. जेव्हा परिस्थिती बिकट, मराठा तेवढाच तिखट राहतो. हा आमचा इतिहास आहे, तोही विसरता कामा नाही. पण आम्ही संयमाची भूमिका घेतली. आम्हाला माहित आहे की तुम्ही 600 पोलीस ज्यावेळेस आपली रॅली गेली त्यावेळेस CRPFची एक तुकडी तिथं आली होती. त्यांनी त्या स्थळाला त्या ठिकाणी ते उपोषणाला कोणतरी बसलं होतं मधामध्ये, त्याला त्या ठिकाणी संरक्षण दिलं. आणि मग आम्हाला कळालं तुम्ही आम्हाला नाही त्याला संरक्षण देऊन आम्हाला तिथून रस्ता आमच्यासाठी बंद नाही केला. तर तुमच्यामध्ये भीती आहे की मराठ्याचे पोर जर तिथं घुसले तर तंबू सगट त्याला उचलून आणल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून तुम्ही ही गोष्ट केली. परंतु प्रत्येक गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, मराठवाडा, महाराष्ट्रातील सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, समाज बांधवांना विनंती आहे, आपण सुद्धा आपल्या गावामध्ये एकाही नेत्याला येऊ देऊ नका. नेत्याची चाटुगिरी बंद करा. सगळेजण हरामखोर आहेत. आता इथून पुढे येणाऱ्या विधानसभेला जरांगे पाटील जी भूमिका घेतील ती आपल्या सगळ्याला मान्य असेल. आपण एकच वाक्य बोलायचं, आता कसं पाटील म्हणतील तसं, आता कसं पाटील म्हणतील तसं. आता आमचा एकच दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आम्ही फक्त मनोज जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य केले. आयऱ्या गायऱ्यांनी आमच्या आता नादाला लागू नये. आणि महाराष्ट्रात मराठ्याच्या विरोधात गेला त्याचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती येत्या विधानसभेला आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आमची विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद.